आपल्याकडे आता एक डेस्कटॉप आला आहे, डेड सिस्टम आहे. आपण त्याला चेक करूया. पॉवर बटन दाबून सुद्धा चालू होत नाही आहे. त्यांनी दुसरीकडे दाखवला, मी सांगितलं की मदरबोर्डचा इश्यू तो चेक करू. मी शॉर्ट केला आहे त्याला. शॉर्ट केल्यानंतर बघूया चालू होतो आहे का. पॉवर तर आली आहे, पॉवर आली पण डिस्प्ले येत नाही आहे. ॲक्च्युली पावसामध्ये जास्त प्रॉब्लेम येतात याच्यामध्ये, कारण पावसामुळे मॉइश्चर पकडतं आहे, त्याच्यामुळे मग तो डिस्प्ले येत नाही त्याला. बघूया आपण एकदा रॅम क्लीन करून एकदा लावून बघूया. रॅम क्लीन करून झालेली आहे. पुन्हा एकदा मी चालू करून दाखवतो तुम्हाला. बघा डिस्प्ले आला आहे. ॲक्च्युली त्यांचं कॅबिनेटचं बटन आहेत ते खराब झाली होती केबल, त्याच्यामुळे ते चेंज करायला त्यांनी मला आता सांगितलं आहे. कारण USB पण त्यांचे वर्किंग नाही आहेत फ्रंटवाले, त्याच्यामुळे ते बोलतात की कॅबिनेट चेंज करायचं आहे. हा प्रॉब्लेम आपण सॉल्व केला आहे 1-2 मिनटामध्ये. हे तुम्हीही करू शकता, फक्त काळजीपूर्वक करा. आपण आता कॅबिनेट चेंज करायला जातो आहे. त्याचा सर्व पार्ट आपण पहिले बाहेर काढून घेऊया आणि त्याला क्लीन करूया, सर्विस वगैरे करून पुन्हा आपण असेंबल करू त्याच्यामध्ये. खूप जुना कॅबिनेट होता. फ्रंट USB काम करत नव्हते, फ्रंट पॅनलचं कोणत्याच वर्किंग होत नव्हतं, त्याच्यामुळे कस्टमर बोलतात की चेंज करूया आपण. पूर्ण डिसेबल करून झालं आहे आपल्याकडं. ओके, सिम्पीस काढायचं आहे. ही सगळी डस्ट आहे ती आपण क्लीन करून घ्यायची आहे पहिली. ही आपली SATA केबल आहे, याच्यामध्ये झेब्रॉनिक्सचा आपण कॅबिनेट यूज करतो आहे. SMP आपण फिटिंग करतो आहे याच्यामध्ये, नवीनमध्ये पूर्ण क्लीन केलं आहे त्याला. कठीण असं काहीच नाही याच्यामध्ये, पण थोडं केअरफुली केलं तर प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करू शकता. कारण पावसामध्ये भरपूर प्रॉब्लेम येतो हा, पॉवर ऑन नो डिस्प्लेचा किंवा डेड असल्याचा. पण घाबरून जाऊ नका, नॉर्मली मॉइश्चर पकडतात त्याच्यामुळे असे प्रॉब्लेम येतात. आपलं पूर्ण असेंबल करून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण पॉवर चालू करतो आहे नवीन कॅबिनेटमध्ये. तुम्हाला तो लुक बघायला भेटेल कसा दिसेल कॅबिनेट आतमधून. डिस्प्ले आला आहे आपला, माऊसला पण लाईट आली आहे. ओके, विंडोज चालू होते. अशा तऱ्हेने आपला कॅबिनेट असेंबल करून रेडी झाला आहे. त्यांचा जो प्रॉब्लेम होता डेडचा तोही आपण सॉल्व केला आहे त्याच्यामध्ये. आणि